केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्य उपस्थितीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा शुभारंभ कणकवलीमध्ये करण्यात आला। यावेळी नारायण राणे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल आणि आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ असं वक्तव्य जाहीर सभेत केलं। तर दुसरीकडे त्याच कार्यालयामध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोणाचेही तिकीट जाहीर झालेलं नाही असं वक्तव्य केलं। यावरून आता आमदार वैभव नाईक यांनी राणे पितापुत्रांवरती निशाणा साधलाय। तर तुमचे वडील आता केंद्रीय मंत्री असूनही तिकीट मिळाले नाही असं म्हणत वैभव नाईकांनी निलेश राणेंनाही टोला लगावलाय। काल नारायण राणे यांनी कणकवलीमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध ठिकाणी भाजपच्या प्रचार कार्यालयाची उद्घाटन जाहीर केली आणि एकीकडे आपल्यालाच उमेदवारी मिळेल म्हणून त्यांनी जाहीर सभेत वक्तव्य केलं आणि मी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असंही वक्तव्य केलं। दुसरीकडे त्याच कार्यालयामध्ये रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की अजूनही कोणाचं तिकीट जाहीर झालं नाही, अजूनही भाजपने उमेदवार जाहीर केला नाही। त्यामुळे खरं तर या मतदारसंघाचं खरं तर प्रचार प्रमुख असलेले रवींद्र चव्हाण एकीकडे सांगतायत की उमेदवारी कोणती जाहीर झाली नाही आणि तुम्ही सांगताय की उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे दोघांमध्ये समन्वय नाही आणि त्यामुळे रवींद्र चव्हाण भाजपचे जे आता नारायण राणे आहेत त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करतायत की काय, किंवा राणेंना आता केंद्रीय मंत्री राहिलेले असलेले एकमेव मंत्री आहेत की ज्यांची अजून उमेदवारी जाहीर झाली नाही आणि त्यामुळे राणेंची उमेदवारी जाहीर होण्यामध्ये भाजपचंच काहीतरी षडयंत्र आहे की काय, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। त्यामुळे कार्यालय राणेंनी यापुढच्या काळामध्ये कार्यालय उद्घाटन करून आमच्यावर टीका करण्यापेक्षा कार्यालय उद्घाटन केल्याने रवींद्र चव्हाणांना विचारूनच कार्यालयाची उद्घाटन करावी म्हणजे त्यांची उमेदवारी जाहीर होईल। खरं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने जागावाटपाची बोलणी सुरू आहे आणि उद्धवजी काँग्रेसचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते यांच्याशी दिल्लीत सुद्धा त्या विषयावर चर्चा करत आहेत आणि त्यामुळे त्यातनं योग्य मार्ग निघेल। परंतु तुमचे वडील केंद्रीय मंत्री असून सुद्धा तुमच्या वडिलांना अजूनही तिकीट का मिळालं नाही याची खरं तर तुम्ही तिकीट न मिळाल्यामुळे तुमची केवढी फाटली हे आता जनतेला कळण्याची गरज आहे। कारण तुम्ही सातत्याने मोठ्या मोठ्या गोष्टी करताय, भाजप सगळं आपल्या दररोज ह्या पत्रकार परिषदा घेत आहेत दिवसाला, परंतु तुमची अजून उमेदवारी जाहीर होत नाही। हे खरं तर याची कोणाची फाटल्यासारखं म्हणायचं।